काळाचा राजा C4 मोनार्कचा घंटागाडी. शुन लॉन्गने आपले शब्द पूर्ण करताच त्याच्या मनातील त्रिकोणी दगड शुन लॉन्गच्या शब्दांनी प्रभावित झाल्यासारखा तीव्रतेने कंप पाहू लागला आणि त्याच्या मनात एक धक्कादायक प्रतिमा उमटली. तेथे कोणतेही शब्द नव्हते, केवळ प्रतिमांचा एक अतिशय प्राचीन संच ज्यामध्ये विशिष्ट चेहरा नसलेली व्यक्ती एका विचित्र पॅटर्नमध्ये श्वास घेत असल्याचे चित्रित करते. एका वेळी ती व्यक्ती दीर्घ श्वास घेत होती आणि नंतर तो वारंवार 5 किंवा 6 लहान श्वासोच्छवासात सोडत होता. दृश्य बदलले. त्याच व्यक्तीला पुन्हा दाखवले. एका श्वासात 6 किंवा 7 वेळा श्वास घ्या आणि नंतर 2 लहान श्वासाद्वारे ते सर्व बाहेर सोडले. असे दिसते की ती व्यक्ती श्वासोच्छवासाच्या पद्धतीचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. नंतर हळूहळू प्रतिमा बदलल्या आणि ती व्यक्ती उभी राहिली आणि त्याने आपल्या दोन्ही हातांचा वापर करून त्याच्या बाजूला जमिनीवर पातळ हवेतून नुकताच दिसलेला एक मोठा चेंडूच्या आकाराचा पांढरा पर्वत हळूहळू उचलला आणि मग त्याने हळूहळू तो त्याच्या वरच्या हवेत उचलला. डोके. त्यानंतर सर्व काही हादरले, कारण ते दृश्य पूर्णपणे नाहीसे होईपर्यंत स्पष्ट होत गेले आणि शब्दांच्या संचाने शुन लॉन्गच्या आत्म्यात खोलवर जादुई ठसे उमटवले. मोनार्कचा घंटागाडी. हे शब्द कोणत्याही ज्ञात भाषेत लिहिले गेले नाहीत, ज्याच्याशी शुन लॉन्ग कधीही संपर्कात आलेला नाही. या शब्दात किंवा त्याच्या मागील आयुष्यातही नाही आणि जरी हे सर्व अस्पष्ट प्राचीन चिन्हांचा समूह असल्याचे दिसले आणि ते थोडेसे अस्पष्ट होते, शुन लॉन्ग स्पष्टपणे समजू शकले की या चिन्हांचा अर्थ मोनार्कचा घंटागाडी असा आहे, जणू काही ते त्याच्या आत्म्यात कोरलेले आहे. शुन लॉन्गची चेतना त्याच्या शरीरात परत आली कारण त्याने घाईघाईने त्याच्या डोक्याच्या मागील बाजूचे परीक्षण केले. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला असलेल्या ओसिपिटल हाडाला मार लागल्याचे त्याला स्पष्टपणे आठवत होते. परंतु आता त्यातून रक्त वाहत नव्हते. इतकेच नाही तर त्याला नुकतेच निर्दयीपणे मारहाण करण्यात आली हे सिद्ध करण्यासाठी एकही धक्का नव्हता. काही तासांपूर्वी जमिनीवर ज्या रक्ताने तो पूर्वी पडलेला गवताचा तुकडा लाल रंगात रंगवला होता, तो त्रिकोणी आकाराच्या दगडाने तो निळा प्रकाश सोडला होता. तेव्हापासून त्या आकाशातल्या सर्व गोष्टींसह त्रिज्येतील विद्युल्लताही नाहीशी झाली होती. शुन लॉन्ग सुमारे 1 मैल, फक्त गवतच नाही, तर त्याच्या सभोवतालच्या 1 मैलांच्या परिसरातली प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी झाडेझुडपे नसलेली एक ओसाड जमीन होती, जी गवत आणि फुलांनी भरलेल्या त्या पलीकडच्या क्षेत्राच्या अगदी उलट होती. असे दिसते की एखाद्या गोष्टीने त्याच्या सभोवतालच्या क्षेत्रातील जीवनाचे सर्व चिन्ह पूर्णपणे पुसून टाकले आहे आणि शुन लॉन्गच्या 2 मृत अंगरक्षकांचे मृतदेह आणि त्यांचे 3 घोडे देखील याला अपवाद नव्हते. शुन लॉन्गबद्दल कृतज्ञतापूर्वक त्याच्या कपड्यांवर याचा परिणाम झाला नाही किंवा ते पूर्णपणे गायब झाले असतील. परंतु जरी त्यांच्यावर त्याचा परिणाम झाला नसला तरीही पूर्वीपासून झालेल्या हत्येच्या हल्ल्यामुळे ते अजूनही चिरडले गेले होते. त्याने घातलेला जगा आता जवळजवळ नष्ट झाला होता कारण त्याच्या छातीवरचा भाग आधीच नाहीसा झाला होता. त्याच्या छातीचा संपूर्ण डावा भाग उघडा पडला होता. हे सर्व त्याने यापूर्वी भोगलेल्या अशा दुष्ट हल्ल्यांमुळे होते जे त्याचा जीव घेऊ शकत होते. त्याचा उजवा बाही पूर्णपणे फाटला होता तर त्याच्या पोटावर अनेक तलवारीचे वार होते. शुन लॉन्गने अंदाज लावला की त्याच्या दुखापती जादुईरित्या बऱ्या होण्याचे कारण बहुधा त्रिकोणी आकाराच्या खडकामुळे होते आणि तो त्याबद्दल अनंत कृतज्ञ होता किंवा त्याचे आयुष्य सुरू होण्यापूर्वीच संपले असते. जरी बाहेरच्या लोकांना तो त्याच्या कपड्यांमुळे भयंकर स्थितीत असल्यासारखे वाटत असले तरी त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती आणि तो खरोखर ऊर्जाने भरलेला होता. शुन लॉन्ग शेवटी उभा राहिला आणि अर्धा तास ईशान्येकडे पूर्ण वेगाने धावू लागला आणि शेवटी तो धडधडत असताना थांबला. ब्लू फॉरेस्ट सिटी हे ब्लू फॉरेस्टच्या उत्तरेला वसलेले होते आणि जेव्हा ते वादळ आले तेव्हा त्याचे मारेकरी उत्तर पश्चिम दिशेने पळून जात असल्याचे शुन लॉन्गच्या लक्षात आले होते. त्यामुळे ईशान्येकडे धावत असताना त्याला ब्लू फॉरेस्ट सिटीमध्ये पोहोचण्यासाठी तो सरळ उत्तरेकडे धावत असल्याच्या तुलनेत जास्त वेळ घेणार असला तरी त्याचे ध्येय जिवंत राहणे हे आत्ताच जास्त सुरक्षित होते. शुन लॉन्ग हा मूर्ख नव्हता. जरी त्याला माहित होते की त्याचे मारेकरी कदाचित त्याला शोधण्यासाठी येणार नाहीत कारण ते बहुधा असे मानतील की त्याच्या जखमांमुळे तो आधीच मरण पावला आहे आणि त्यांनी त्याला केलेल्या जखमांमुळे तो कसा तरी मेला नसला तरीही तो वादळात मरेल. पण तरीही शुन लॉन्गने धोका पत्करला नाही, कारण ते लोक त्याच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी परत आले आणि त्याला जिवंत आणि चांगले सापडले.
यावेळी ते निश्चितपणे काम पूर्ण करतील. पूर्णविराम 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 पूर्णविराम. शून लॉंगला ब्लू फॉरेस्ट सिटीमध्ये पोहोचण्यासाठी 5 तास लागले आणि जरी पूर्वीचे शून लॉंग त्याचे संपूर्ण आयुष्य येथे राहिले होते, तरीही शून लॉंगसाठी ही पहिलीच वेळ होती ज्याने फक्त त्याच्या आठवणींमध्ये ब्लू फॉरेस्ट शहर पाहिले होते. त्याची नजर पहिल्यांदाच शहरावर पडली. शहराची रूपरेषा खूप मोठी होती आणि शहराच्या वेशीतून लोकांचे गट सतत येत जातात. रात्रीची वेळ झाली असली तरी ब्लू फॉरेस्ट शहरातील क्रियाकलाप दिवसा रस्त्यावर आणि भोजनगृहांमध्ये सर्वत्र लोकांच्या गर्दीप्रमाणेच गजबजलेला होता. ब्लू फॉरेस्टच्या सर्वात जवळ असलेले शहर म्हणून त्याच्या शहराच्या भिंती 10 मीटर 33 फूट उंच आणि 3 मीटर 10 फूट जाड होत्या आणि जरी पृथ्वीरँकचा जादुई श्वापक त्यांच्यावर हल्ला करायला आला तरी तो त्यांना हलकाही करू शकणार नाही. त्यांच्या विशेष रचनांमुळे शून लॉंग शहराच्या गेटमधून आत जाणाऱ्या लोकांच्या मागे गेला जिथे पादचारी आणि गाड्या दोन्ही आत जाताना दिसत होत्या आणि त्याच्या मेंदूतील आठवणींवर विसंबून तो त्याच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मागे गेला. शहरातील लोकांनी त्याला दुसरी नजर देखील सोडली नाही कारण लोक फाटके कपडे घालून आणि काही क्वचित प्रसंगी ते ब्लू फॉरेस्टमध्ये साहस करण्यासाठी गेल्यानंतर अजिबात कपड्यांशिवाय शहरात येणे खूप सामान्य होते. शेवटी हे लोक कापलेल्या चिंध्या परिधान केलेल्या या मुलाला शहरातील सर्वात मजबूत फॉर्मेशन मास्टरच्या मुलाशी जोडणार नाहीत. काही वळण आणि वळणानंतर शून लॉंग अजूनही मुख्य रस्त्यावरच होता जेव्हा तो एका इस्टेटच्या समोर आला ज्याच्या भोवती 4 मीटर 13 फूट उंच भिंती होत्या आणि 2 मजबूत योद्धे मुख्य प्रवेशद्वारासमोर पहारा देत होते. ते दोघेही कदाचित जवळपास 25 किंवा 26 वर्षांचे असावेत आणि जर शून लॉंगने शेती करायला सुरुवात केली असती तर ते किवी कंडेन्सेशनच्या शिखरावर असलेल्या उर्सचे उत्सर्जन करत होते हे त्याला समजले असते. फाटलेल्या कपड्यातल्या तरुणाला जवळ येताना रक्षकांनी पाहिले तेव्हा दोघांपैकी एकाने एक पाऊल पुढे टाकले आणि तो थांबो असे ओरडणार असतानाच त्याचा डावा हात वर केला, उजवा हात तलवारीवर ठेवला. तर तो बंद करा. ती व्यक्ती इस्टेटच्या दिशेने चालत राहिली. इस्टेटच्या प्रवेशद्वाराकडे चालत असताना शून लॉंगने गार्डला हरकत घेतली नाही आणि जेव्हा गार्डने त्या तरुणाच्या चेहऱ्यावर लक्ष वेधले तेव्हा तो तरुण मास्टरचा आहे हे ओळखून त्याने घाईघाईने गुडघ्याला खाली टेकून नमस्कार केला. शून लॉंग इस्टेटच्या गेट